नमस्कार. बांधकाम कामगाराकडे एक नवीन अपडेट आलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गृह उपयोगी वस्तू जे 30 वस्तूचा संच आहे त्याच्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करायचा आहे. कोणत्याही दलाला मार्फत तुम्हाला अर्ज करायची गरज नाही. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा आणि तुमच्या जवळच्या तालुका केंद्रावर जाऊन तुम्हाला तुमचे भांडे वाटप करता येणार आहे. तर ही आहे वेबसाईट. इथे येऊन तुम्हाला तुमचा नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नंबर टाकायचा आहे. तुम्हाला जो MH तुम्हाला जो नंबर दिला असेल तो नंबर इथं टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर तुमची आपोआप इथं माहिती येणार आहे, जसं की नोंदणी दिनांक, नूतनीकरण दिनांक, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुमचा आधार नंबर काय आहे, तुमचं पहिलं नाव काय आहे, तुमचं वडिलांचं नाव काय आहे, तुमचं लास्ट नाव काय आहे, त्याच्यानंतर तुमचा जन्मतारीख काय आहे आणि तुमचं वय, हे सगळं येणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराची ज्यांची नोंदणी सक्रिय आहे, त्यांचं 1 वर्ष नोंदणी म्हणजे ज्यांची सक्रिय नोंदणी यावर्षी सुरू आहेत, ज्यांचं रिन्युअलला आलेलं नाहीये किंवा इनॅक्टिव्ह नाहीये, अशा नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगाराचा इथं नंबर टाकायचा आहे. तुम्ही जसंही नंबर टाकशाल तुमची नोंदणी कधी झाली आणि कधी नूतनीकरण येईल सगळी माहिती, टोटल माहिती इथे या फॉर्म मध्ये आपोआप ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, शिबिराचा दिनांक निवडून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या तारखेला तुम्हाला हे सोय घोषणापत्र आहे, तिथं हे सोय घोषणापत्र तुम्हाला दाखवतो. हे सोय घोषणापत्र तुम्हाला आधी भरून घ्यायचे, याची प्रिंट काढायची आहे. इथं तुम्हाला तुमचं श्रीमती, इथं तुम्हाला जे बांधकाम कामगार आहेत ज्यांचं नोंदणी आहे त्यांचं नाव टाकायचं असेल नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं तो नंबर टाकायचा आहे. तुम्हाला जो नंबर भेटलेला आहे नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा तो इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही माहिती भरायची आहे. ते विवाहित असल्यास अविवाहितला डॅश मारायचा आहे. त्यानंतर विवाहित असलेल्या पती, तुमचा जर पतीचा फॉर्म असेल तर पत्नीचं नाव लिहायचं आहे. पत्नीचा जर फॉर्म असेल तर पती, म्हणजे तुमचं लग्न कोणासोबत झालेलं आहे त्यांचं नाव. आणि तुम्हाला हे सोय घोषणापत्र यासाठी की तुम्हाला आधी भांडे भेटले असेल तर तुम्हाला हे भांडे परत भेटणार नाही. ज्यांचं नवीन, ज्यांना भांडे भेटलेले नाही अशांसाठी हे भांडे वाटप योजना सुरू केलेली आहे. इथं नोंदणी क्रमांकामध्ये तुम्हाला इथं जर तुम्हाला भांडे भेटले असेल तर तुम्हाला इथं नोंदणी क्रमांक टाकायचा आहे ज्यांना भांडे भेटले. जर भेटलेलं नसेल तर इथं नाही लिहायचंय, तुम्हाला नाही हा शब्द लिहायचा आहे. त्याच्यानंतर कुटुंब, पत्नी किंवा पतीस, हे सगळं वाचून घ्यायचंय. इथं सही करायची आहे. ज्यांचा आपण संमती घेतोय त्यांची सही आणि त्यांचं इथं नाव लिहायचंय आणि याची प्रिंट तुम्हाला इथं जोडायची आहे. इथं तुम्हाला खाली दिसत असेल इथं डाउनलोड केलेले सोय घोषणापत्र पूर्ण भरून स्वाक्षरीसह अपलोड करावे, अन्यथा अर्ज नाकारण्यात येईल. जर तुम्हाला व्यवस्थित सही सहित सगळी माहिती डॅश वगैरे भरून तुम्ही अपलोड केली तरच हा अर्ज स्वीकारला जाईल. इथं चॉईस फाईल मध्ये जायचं आणि तुम्हाला ती फाईल अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायची आहे. तुमच्या जवळचा केंद्र आहे त्याची अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करून घ्यायची आहेत आणि अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट करायची आहे. तुमची जसे अपॉइंटमेंट प्रिंट करशाल तर तुम्हाला तुमचा फॉर्म सक्रिय होईल आणि त्याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहेत आणि तुम्हाला जो अपॉइंटमेंट डेट भेटली आहे त्या अपॉइंटमेंट डेटला तुम्हाला तिथं तालुका जे केंद्र घेतलेलं आहे तुम्ही जवळचं, तिथं जाऊन तुम्हाला ते भांडे वाटपची किट आहे ती भेटणार आहेत. तर गृह उपयोगी ज्या 30 वस्तू आहेत त्या तुम्हाला भेटणार आहेत. तर अशा हा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट करा, नक्की तुम्हाला उत्तर भेटेल. धन्यवाद.